विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण थ्री फेज मोटरची रचना पाहिली. त्याचे मुख्य दोन भाग पाहिले, स्टेटर आणि रोटर पाहिले. स्टेटरचे भाग आपण या ठिकाणी बघितलेले 7 भाग होते आणि रोटरचे 4 भाग होते. त्या प्रत्येक भागांचे कशापासून बनलेले आणि त्या प्रत्येक भागांचं कार्य हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे जो स्थिर भाग आहे त्याला स्टेटर, जो मध्ये फिरणारा भाग आहे त्याला रोटर पाहिजे. याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत थ्री फेज मोटरचे वेग नियंत्रण. खरं तर आपल्या व्यवहारामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वेग नियंत्रणाची गरज आहे मोटरच्या, परंतु शेतीच्या कामामध्ये जर मोटर आपण वापरत असेल तर त्या मोटरचं वेग नियंत्रणाची आपल्याला तिथं गरज नसते. एकाच वेगाने ती मोटर चालणं गरजेचं असतं. परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण काही ठिकाणी काम करत असताना त्या गोष्टींचंही ज्ञान माहिती असावं, म्हणून थ्री फेज एसी मोटरचं वेग नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं त्याचे प्रकार आपण त्या ठिकाणी बघतोय. तर हे 3 पद्धतीने वेग नियंत्रण केलं जातं. पहिला आहे व्होल्टेज नियंत्रण पद्धत. वेग नियंत्रणाच्या पद्धती दिल्या थ्री फेज मोटरच्या वेग नियंत्रणाच्या पद्धती. पहिला आहे व्होल्टेज नियंत्रण पद्धत, दुसरा आहे फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धत आणि पोलची संख्या बदलून त्या मोटरचं वेग नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं या ठिकाणी पाहिलं. तुम्हाला सविस्तर नाही, परंतु एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की व्होल्टेज नियंत्रण पद्धत करत असताना आपल्याला त्या मोटरच्या सिरीज मध्ये 3 बदलते विरोध जोडायचे. उदाहरणार्थ या ठिकाणी मोटर दिली, या मोटरला सप्लाय देत असताना आपण हे 3 विरोध आहेत आणि त्या विरोधातून इथून सप्लाय दिला जातो. किंवा तुम्हाला हे सरळ विरोध अशी काढले तरी चालतील. तुम्हाला सोपं वाटण्यासाठी मी दुसऱ्या पद्धतीने काढतो. आपण 11वीला आल्यानंतर काही सांकेतिक चिन्ह पाहिलेली होती. हे सांकेतिक चिन्ह आहे, हा विरोध आहे आणि दुसरा हा बदलता विरोध आहे. याला आपण गेल्या वर्षी नाव दिलं विरोध आणि याला दिलं जातं VR. VR म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स, बदलता विरोध. आता व्होल्टेज नियंत्रण करत असताना काय केलेलं, हे 3 विरोध व्हेरिएबल बदलते विरोध या ठिकाणी जोडलेले. मग काय होणार आहे, व्होल्टेज आपण जसं कमी जास्त करू तसं त्या मोटरचा वेग काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. कमी जास्त याचा अर्थ 3000 आरपीएम 2880 आरपीएम असेल ह्या मोटरचा वेग, तर 2880 आरपीएम पेक्षा वाढणार नाही, तर तो 2880 पेक्षा कमी होईल. कारण का, विरोध जर वाढवला आपण, आपलं गेल्या वर्षीचं सूत्र आहे विरोध आणि व्होल्टेज एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. ओहमचा नियम गेल्या वर्षी पाहिला होता. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, विरोध वाढवला, आर वाढवला तर प्रवाह कमी होतो, एकमेकांचं व्यस्त प्रमाण आहे. प्रवाह कमी झाला की वेग सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे व्होल्टेज नियंत्रण पद्धतीमध्ये जेवढा मोटरचा वेग आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कमी करता येतो. म्हणजेच ज्या ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो की ज्या ठिकाणी त्या मोटरचा जेवढा वेग दिलेला आहे त्याच्यापेक्षा जर कमी करायचे असेल तर व्होल्टेज नियंत्रण पद्धतीचा वापर केला जातो. आणि या व्होल्टेज नियंत्रण पद्धतीचा एक ड्रॉबॅक आहे की त्या ठिकाणी उष्णता जास्त निर्माण होते. रेजिस्टन्स कमी केला, रेजिस्टन्स वाढवला की त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते आणि त्या मोटरच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. म्हणून ही पद्धत वापरताना काही काळापुरती ठराविक मर्यादेपर्यंत ही वापरली जाते आणि यांनी काय केलं जातं, जेवढं व्होल्टेज आहे, जेवढा वेग आहे तो कमी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. म्हणजे तुम्हाला परीक्षेला जर विचारलं की व्होल्टेज नियंत्रण पद्धतीने वेग नियंत्रण कशा पद्धतीने करतात, तर थ्री फेज मोटरच्या सिरीज मध्ये 3 बदलते विरोध जोडले जातात आणि ते विरोध जोडल्यामुळं जर त्या मंडळामध्ये विरोध वाढवला तर त्या मोटरचा प्रवाह कमी होतो. ओहमच्या नियमानुसार प्रवाह कमी झाला की ऑटोमॅटिक त्याचा वेग कमी होणार आहे. म्हणजे विरोध वाढवला तर त्या मोटरचा वेग कमी होतो
आणि ह्या पद्धतीचा उपयोग त्या मोटरचा जेवढा वेग आहे त्याच्यापेक्षा कमी करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो आणि त्याचा ड्रॉबॅक आहे की त्या ठिकाणी उष्णता वाढते। दुसरी पद्धत आहे फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धत। आता फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धतीमध्ये काय केलं जातं, फ्रिक्वेन्सी नियंत्रण करता येत नाही। आपल्या भारतीय विद्युत शास्त्रामध्ये नियमानुसार 50 फ्रिक्वेन्सी Hz हे फिक्स आहे, फ्रिक्वेन्सी बदलता येत नाही, मोटरची फ्रिक्वेन्सी बदलता येत नाही। जर एखाद्या मोटरची फ्रिक्वेन्सी बदलायची असेल तर त्या मोटर अल्टरनेटरच्या सहाय्याने, म्हणजे कारखान्यामध्ये अल्टरनेटर म्हणजे काय, स्टीम, वाफेच्या सहाय्याने ते फिरवलं जातं आणि तिथून फिरून विद्युत निर्मिती होते आणि त्या विद्युत निर्मितीला आपण मोटर जोडतो। त्या मोटरची फ्रिक्वेन्सी बदलता येत नाही, पण त्या अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी आपण जर बदलली तर त्या मोटरचा वेग नियंत्रण केला जातो। परंतु ही पद्धत ही व्यवहारामध्ये कुठेही वापरली जात नाही, कमी प्रमाणात वापरली जाते। जास्तीत जास्त ही पद्धत जहाजामध्ये अल्टरनेटर असतात। अल्टरनेटर म्हणजे काय, तिथं लाईट निर्माण करायची, लाईट निर्माण करून तिथं ते जहाजाला बसवलेले इंजिन फिरवायचं असतंय आणि म्हणून त्या ठिकाणी अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी बदलून त्याला जोडलेल्या मोटरचा वेग नियंत्रण केला जातो। म्हणजे या पद्धतीचा उपयोग जहाजाचं वेग नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी केला जातो। म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेग हे समप्रमाण आहे। फ्रिक्वेन्सी वाढवली तर त्या मोटरचा वेग वाढतो, फ्रिक्वेन्सी कमी केली तर त्या मोटरचा वेग कमी होतो। म्हणजे या पद्धतीचा उपयोग तुम्हाला जहाजामध्ये केला जातो। ही दुसरी पद्धत आहे। तिसरी पद्धत आहे पोलची संख्या बदलून। पोलची संख्या बदलून म्हणजे आता पोल आणि वेग याचं प्रमाण कसं आहे तर ह्या सूत्रामध्ये आपण बघितलं, NS बरोबर 120 भागिले P, P म्हणजे पोल, इथं वेग आहे, दोन्ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहे। म्हणजे NS P वाढवला तर NS कमी होतो। आता उदाहरण पाहू, 2 पोलची मोटर आहे, ओके, त्याचा वेग आहे 2880 rpm। 4 पोलची मोटर आहे 1440 rpm, 6 पोलची मोटर आहे 980 rpm। आता काय झालं बघा, पोल वाढवले, 2 चा 4 झाला, 4 चा 6 झाला, पोल वाढवले, इकडे वेग काय होतोय 2880, 1440 आणि 980। म्हणजे पोल वाढवले तर त्या मोटरचा वेग कमी होतो। मग आपल्याला ही पद्धत कुठं वापरली जाते, आता मी सविस्तर जास्त सांगत नाही, ही पद्धत 3 फेज मोटरच्या रिवाइंडिंग मध्ये सुद्धा सविस्तर आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा, पोलची संख्या बदलून आपल्याला त्या मोटरचं वेग नियंत्रण करता येतं। म्हणजे ह्या पद्धतीचा उपयोग कुठे केला जातो, ज्या ठिकाणी त्या मोटरचे 2 वेग पाहिजे असतील। कारखान्यामध्ये आपण जर गेलो कधी तर कारखान्यामध्ये 2 वेग असतात, एक 2880 rpm ने ती मोटर फिरते आणि त्याच्यानंतर एकदा 1440 rpm फिरते। म्हणजे 2880 rpm ने ज्यावेळी ती मोटर फिरते त्यावेळी त्या मोटरचं पोलचं कनेक्शन 2 पोल मध्ये केलेलं असतं। ज्यावेळी त्या मोटरच्या पोलचं कनेक्शन आपण इंटरलॉकिंग स्विचच्या सहाय्याने 4 पोल मध्ये करू त्यावेळेस ऑटोमॅटिक तिचा वेग काय झालेला नसतो, कमी झालेला। म्हणजे पोलची संख्या बदलून ज्यावेळेस वेग नियंत्रण करायचं असते तर त्यावेळी त्या मोटरचे 2 वेग ज्या ठिकाणी गरजेचे अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग केला जातो। आता एवढं समजल्यानंतर मला याचं उत्तर अपेक्षित आहे की शेतकऱ्यांसाठी ह्या वेग नियंत्रण पद्धतींचा उपयोग कुठे पडतोय का, तर बिलकुल नाही। औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा असेल तर या 2 पद्धतींचा जास्त वापर केला जातो। याच्यापेक्षा ही पद्धत जास्त ठिकाणी वापरली जाते, त्याला म्हणायचं पोलची संख्या बदलून त्या मोटरचं वेग नियंत्रण केलं जातं। या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवायचे, पोलची संख्या आणि मोटरचा वेग यांचं प्रमाण हे व्यस्त प्रमाण असतं। व्यस्त प्रमाण याचा अर्थ एक वाढलं तर दुसरं कमी होतं, हे कमी झालं तर हे वाढतं, याला म्हणायचं व्यस्त प्रमाण। म्हणजे पोलची संख्या आणि मोटरचा वेग यांचं प्रमाण कसं असतं, व्यस्त प्रमाण असतं। म्हणून या मोटरच्या या पद्धतीचा उपयोग
ज्या ठिकाणी 2 वेगांची गरज आहे अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो. ओके, म्हणजे वेग नियंत्रणाच्या पद्धती किती पाहिजे आपण? 2. वेग नियंत्रणामध्ये तीन पद्धत वेग नियंत्रण, व्होल्टेज नियंत्रण पद्धत, फ्रिक्वेन्सी नियंत्रण पद्धत आणि पोलची संख्या बदलून त्या मोटरचं वेग नियंत्रण कशा पद्धतीने केलं जातं हे या ठिकाणी आपण पाहिलं. आता साधा आणि सोपा पुढचा एक मुद्दा असतो. कोणता? मोटरची फिरण्याची दिशा बदल. सर्व शेतकऱ्यांना ते माहिती असते. मोटरची फिरण्याची दिशा, पाणी नाही आलं की ते लगेच काय करतात? मोटरची फिरण्याची दिशा बदल. काय करतात फिरण्याची दिशा बदलण्यासाठी? फिरण्याची दिशा बदलण्यासाठी ह्या 3 वायर त्या मोटरला आपण जोडतोय. या ठिकाणी मोटर हे मोटरचे टर्मिनल प्लेट आहे, त्याचे 3 टर्मिनल किंवा 6 असतील तर 6 या अशा पद्धतीने जोडूया. ही मोटर मी या ठिकाणी काढलेली. आता त्याचं कनेक्शन या पद्धतीने आपण देतो. इथं मध्ये स्टार्टर आहे आणि इकडून मेन स्विच आहे. या मेन स्विच पासून येणारे सप्लायचे वायर आहे. इथं स्विच आणि इथं DOL स्टार्टर. DOL स्टार्टर आपण पुढे बघूया. आता या मोटरची फिरण्याची दिशा बदलायची असेल तर साधं सोपं आहे. आपण काय करतो? फक्त वरून येणाऱ्या ज्या वायर आहेत त्या 2 वायरच्या आदला बदल करतो. जर माझी फिरण्याची दिशा अशी उलट असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर क्लॉकवाईज करण्यासाठी मी काय करणार? ही वायर इथं जोडणार, ही वायर इथं जोडणार. म्हणजे मोटरची फिरण्याची दिशा बदलायची असेल तर 3 पैकी कुठल्याही 2ची, तिन्हीची जर बदल केला तर पुन्हा पूर्ववत फिरणी जाणार. म्हणून तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला 3 फेज मोटरची फिरण्याची दिशा कशा पद्धतीने बदलली जाते? तर 3 फेज मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी 3 फेज पैकी कुठल्याही 2 फेजची फिरण्याची टोकांची आदला बदल केली तर त्या ठिकाणी त्या मोटरची फिरण्याची दिशा बदलली. हे काय घडत असेल तर आपण त्या ठिकाणी पहिल्या मोटरची कार्यपद्धत बघितली की एका बाजूला दाट चुंबकीय रेषा आणि दुसऱ्या बाजूला विरळ चुंबकीय रेषा. दाट चुंबकीय रेषा त्या रोटरला कोणीकडे ढकलतात? विरळकडे. ज्यावेळेस आपण ह्या वायरच्या टोकांची आदला बदल करू त्यावेळेस दाट चुंबकीय रेषा निर्माण इकडे होती, इकडे विरळ होईल आणि त्याची फिरण्याची दिशा बदलली. अशा पद्धतीने त्या मोटरच्या फिरण्याची दिशा बदलली जाते. आज आपण मोटरचे वेग नियंत्रण आणि मोटरची फिरण्याची दिशा कशा पद्धतीने बदलतात ह्याची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. पुढच्या तासाला आपण अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे 3 फेज मोटरची तपासणी कशा पद्धतीने. गेल्या वर्षी पाहिलेला आहे पण सिंगल फेज मोटर, तर याची आपण तपासणी कशा पद्धतीने पाहणार आहे हे पुढच्या तासाला आपण सविस्तर